ऐक ना, बोल ना. अँड्रॉइड कुठे आहे? काय तू नाहीये मी इकडं घडी तरी घालून ठेवायचं. हा घातलेली गाडी ब्लँकेटची पण. तुला ब्लँकेटची घडी तर घातलेली का? जास्त राडा नाहीये ना केलेला. काहीच राहणार नाहीये. तर मी तुला खरं सांगतो, मी ना ब्लॉग सुरू केलेला आहे आणि ब्लॉग सुरू करताना मी व्हिडिओ शूट करतोय. गुड मॉर्निंग फॅमिली, स्वागत आहे आपलं नवीन ब्लॉगमध्ये. तर फॅमिली काय झालेलं आपल्यामध्ये, सोनाली गेलेली आहे माहेराला आणि सकाळी उठले. आता काही थोडंफार काम केलं तर आंघोळ करायची आहे. खरं सांगतो तुम्हाला, मी 15 ते 20 मिनटं झाले मी अँड्रॉइड सापडतो आहे, पण मला अँड्रॉइड काय सापडणार बरं का. कारण की रोजची सवय डायरेक्ट आवेला आणि अँड्रॉइड ती हातात आपल्याला पोहोचत असते. आणि ती गेल्यापासून ना सगळ्याच गोष्टी तारांबळे सकाळ धरून त्याला 2-3 वेळेस फोन लावला नाही का, असं गोष्टी काही ठेपायला सापडत नाही त्या. आणि आता मला पन्ना फोन लावा लागणार आहे. तर मुद्दा म्हणूनच मी आहे ना हे करायला नाही का, ब्लॉग बनवायला आहे. आता ते ना 100% चिंताने माझ्या काही ड्रायव्हर सापडत नाही म्हणून. 1 मिनटं फोन लागत आहे मी. हॅलो, हॅलो, काय करते? काय नाही हो, बसले. बोला ना, काय म्हणता, तुम्ही काय करताय? काय नाही, मी पण आंघोळीला जायचं आहे. अजून काम पण नाही केली बाई. नाही केले, थोडं काम होतं सकाळ सकाळ, ते काम केलं. हा, ऐक ना, बोल ना. अँड्रॉइड कुठे आहे? काय अँड्रॉइड कुठे आहे? घेऊन आलीये मी इकडं. गजब बेइज्जती है. काय हो तुम्हाला एक वस्तू सापडत नका तर रोजच्या जागेवर असेल ना, बघा ना तिथं. अरे सापडा म्हणून रोजची जागाच कोणती माहित नाही. रोजची जागा डायरेक्ट माझ्या हातात येत होता, टायवेल आणि अँड्रॉइड. ती सवज नाही राहिली. त्यामुळेच म्हणलं मी इकडे घेऊन आले. आता प्रत्येक गोष्टीला फोन करते, छोटे असं नाही तर मोठ्या, तर एवढीच गोष्ट सापडत तुम्हाला. कुलरवर तिथं अशी कुठंच नाहीये. कूलरवर तर पाहिलं रे, पण नाही ना. कुलरवर म्हणा किंवा त्या पेटीवरती किंवा कपड्याच्या घमेल्या. 1 मिनिट, कूलरवर आहे बरं का दुसरे कपडे, पण त्याच्या खाली बघतो पहिलं मी असं चालता चालता. नीट बघा ना, ते सापडली का? हाय वाटते. हाय हाय. काय हो तुम्हाला एक साधी गोष्ट सापडत नाही का? सवज नाही राहिली. लग्न झाल्यापासून सगळी गोष्ट हातात भेटतात. असं अर्थ विचारायला फोन करतात, माझं हे कुठे, माझं ते कुठे, माझं हे कुठे. तू एक तर इकून तिकून भांडणं करून आले, 2-3 दिवस अजून राहू द्या ना एक्स्ट्रा. नाही, तुला थोडंच मी आताच बोलले. 2-3 दिवस नाही, 4-5 दिवस नाही, 10 एक दिवस राहा, काही विषय नाही. पण टायमाला नाही का अशा प्रत्येक रात्रीच काहीतरी सापडत नव्हतं, तेव्हा एकदा कॉल केला होता. तुम्ही जर असं जर मला प्रत्येक गोष्टीला फोन लावायला लागले तर मग मला वैतागून यावं लागेल ना. काय वैताग वगैरे काय नको, काही विषय नाही. काही सापडा ना. नाही सापडले तर त्यात काय करावं. मी आता आले ना, तर एक तर आलेली ना सध्या भांडणं करून, त्यामुळे अजून 7-8 दिवस राहते आणली. मग तिकडे आले ना, सगळं आता तुम्हाला हातानेच घ्यायला लावणार, तेव्हा तुम्हाला सापडेल. सवज अजून ठेवली. काय, अजून काय का पॉकेट वगैरे आहे का? नाही, आता बाकी तर नाही बघितलं. आताच फवारून आलो, जस्ट सकाळ सकाळ फवारायला गेलो तर म्हणलं आंघोळ करावाच. पण 15-20 मिनिटं झाले मी सापडत होतो, पण सापडलेच नाही. म्हणलं सोनाली कॉल करा. ते तर म्हणलं सकाळ धरून लय वेळेस फोन लावला आहे तिला, चिडणारीच आहे म्हणलं. शेवटी ते झालं. मास्क वगैरे आहे का? नाही, आता ते सापडेल मी, आता काय विषय नाही. बेडवरती राडा वगैरे केला काय? नाही ना? नाही, अजिबातच राहणार नाही, कसलंच राहणार नाही. खाली पण नाही एकदम ब्लँकेटची घडी ऍटलीस्ट निदान दुसरे कपडे राहू द्या, पण ब्लँकेटची घडी तरी घालून ठेवायचं. हा घातलेली गाडी ब्लँकेटची पण. ब्लँकेटची घडी तर घातलेली का? जास्त राडा नाहीये ना केलेला. काहीच राहणार नाहीये. तर मी तुला खरं सांगतो, मी ना ब्लॉग सुरू केलेला आहे आणि ब्लॉग सुरू करताना मी व्हिडिओ शूट करतोय. त्याने ब्लॉगमध्ये आता मी ब्लॉगमध्ये आहे का मी आपल्या दिवाणावरला वगैरे राडा आहे ना, काहीच कसलंच नाही, एकदम घड्या ते तुला पाहायला पण भेटत नाही का. म्हणजे काहीच आवडलं म्हणजे ब्लॉग बनत आहे. नाही, आवरलं नाही सगळं, तर ब्लॉगमध्ये कळलं ना, ठेवलेलं आहे मी सगळं. कैसा लगा मेरा मजाक? बघ रुद्र काय करतोय. झोपलाय तो, उठलं नाही अजून. हा का, आता अच्छा. त्याला पण सुट्टी ना, मामाच्या गावाला आलं की पण आराम करतोय. काय नाही करा आराम. आता काय विषय होय, काही नाही. आता आंघोळ करायची आणि जायचंय आता
थोडं तुरीला हिरा टाकून येतो. चालतंय. नाईट पॅन्ट आणि ते पेटीवरती असते ना, बाकीची शर्ट कपाटात असते. ओके 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 शॅम्पू पुडी आणि साबण किचन मध्ये तिथं खिडकीवरती ठेवलेली असेल. ओके ओके. अजून अजून काही हवंय का? हवाय ना, काय? तूच हवीस. मी हवी आहे, पण मी हवी इकडे आहे सध्या. बरं 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 बरं, काही विषय नाही आहे. काही नाही, आराम कर. काही तक्त करू नको, माझी काळजी पण करू नको. हा हम्म? चालतंय चालतंय. तुमची काळजी करावी लागते, कारण का तुम्हाला वस्तू सापडल्या गेल्यात. नाही, सापडायला कसं सवय सापडली असते, अजून 15-20 मिनिटात सापडली असती. पण 15-20 मिनिटात. हा सापडली असती, पण म्हटलं आता जाऊ द्या, डायरेक्ट सोनालीच फोन करतो. कायला एवढं ताण घ्यायचं नाही का. मग काहीच नाही आहे, बस ते उठताच. बरं आहे भाऊ, मजा आहे. माहेराला म्हणले. आरामच आराम. काय नाही मग. काय नाही, खरं आंघोळ लावा. हो, काही नाही, माझी काही काळजी करू नको, तक्त करू नको. हाय, मी सगळं व्यवस्थित करतोय. मला मला तुमची काळजी नाही, तुम्हाला ज्या वस्तू सापडत नाहीत ना त्याची एक काळजी, तुम्ही जो राडा करताना त्याची एक काळजी. काहीच विषय नाही, राडा बिडा काहीच नाही. दिवाण एकदम मस्त आहे, बाहेर पण एकदम ओके, काय विषय नाही. आलं मला तर आवडायचं. हा, मला तर आवडायचं म्हणून त्याच्यात जास्त काळजी आहे. बरं 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 बरं, चालते चालते, काय विषय नाही. हा, चालतंय. करा आराम मग. हा, डबल एखाद्या वस्तू सापडल्यावर करा call. काय 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 करा म्हणलं आंघोळ, मग डबल एखाद्याने वस्तू सापडल्यावरती कॉल जिंदाबाद. चालतंय चालतंय, फक्त चिडी जाऊ नका, कॉल रिसीव्ह करत जा. चालतंय चालतंय. ओके 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 ओके, ठेवायचं. हा ठेवा ना, मग करा आंघोळ. आता सापडली आणि पण तोपर्यंत दुसरं काही हरवलं तर मग डबल फोन करा. ओके 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 ओके, चालतंय. ठेवायचा. हा हा ठेवा, मग काय नाही. ठेव का. हा हा ठेवा. ओके ओके ओके, बाय बाय बाय. बाय 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 बाय. आंघोळ करा, जावा. ओके 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 ओके. चला तुला बाय बाय. फायनली फॅमिली, जी गोष्ट सापडायची होती ती सापडलेली आहे. आणि तुमच्यासोबत असं कधी झालंय का, ही गोष्ट जी आहे ते तुम्हाला टायमाला वेळची वेळ सापडते का, तेवढं कमेंटमध्ये सांगा. आणि कोणाकोणासोबत असं झालेलं आहे नाही का, 10-15 मिनटं सापडते आज ते जवळच, ते आपल्याला माहीत नसतं. आणि ठेपा जर बघितलं तरी खाली वर थोडं गुतलं असतं का, तर ते सापडत नाही आहे. ते जाऊ द्या, चालूच असते. तुमच्यासोबत असं झालं आहे का, तेवढ्या कमेंटमध्ये सांगा. आणि आता जायचं आहे आंघोळ करून फटाफट उरकून. आपलं हे करायचं आहे काय, तुरीला युरिया टाकायचा आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बरं का चॅनलला. तर फॅमिली, मी आलो आहे तुरीला युरिया टाकण्यासाठी. तर आपल्याला माहिती आहे, दरवर्षी आहे ना सोनाली असते माझ्या संग युरिया टाकू लागायला. आणि एकटाचे बोर पण हो राहिलेलं आहे, आणि रान पण उरकत नाही आहे लवकर. कसं आहे, दोघं जर असलं ना, बोलत चालत व्हिडिओ बनत टाईमपास करत रपरापर म्हणजे घेऊन जातात नाही का तुरी खत वगैरे टाकायला. आणि आता तुम्हाला माहिती आहे, सोनाली तिकडे जाऊन बसली आहे, इकडे कामाचा लोड, वरतून आभाळ येतं आहे, गवत पण झालेलं आहे शेतामध्ये नाही का. आता त्यांना शेत मारलेलं गवत चाललं जळून. आता युरिया मारू लागायला आहे ना सोनाली नाही, एकट्यालाच खत आणून टाकावं लागतंय. तर असं झालं आहे, म्हणजे एक सवय लागून गेली नाही का, तिच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही बायकोशिवाय. प्रत्येक काम आहे ना तिचं सोबून दिलेलं आहे. उदाहरणार्थ तुम्हाला आता कळायलाच आहे ना, अंडरवेल सुद्धा साधी सापडत नाही लवकर, ठेपेला असून. कारण की सवय झालेली ना हातात आणून द्यायचं सगळं आयतमध्ये नाही का, त्यामुळं अशी भयानकच अवघड झालेलं आहे. त्यामुळं कसं आहे, आता लवकर बोलून घ्यावं लागेल. भांडणं वगैरे तिकडं आता थोडं इग्नोर करावं लागेल भांडणाला नाही का, फोनच बोलावं लागेल जास्त, आणि घेऊन यावं लागेल म्हणजे